गाईज, मी जान्हवी. आज ओवीची सिरियलची शूटिंगसाठी आम्ही निघालेलो आहे. सिरियलचं नाव आहे कुठे चालली ओवी तू? आज आम्ही जीप पण धम्माल मस्ती केली. तुम्हाला सगळं दाखवते नक्की सिरियलला बघा. शूटिंगला. आणि कोण घेऊन चाललो तुला? दादा, आई आणि मी सासूबाई. हे माझ्या सासूबाईंसोबत व्हिडिओ रेकॉर्डिंग करते. सासूबाई सोबत, ओवी तर शूटिंगला गेल्या सेटवर पोचल्या इला घातलाय हनीबीचा कॉस्ट्युम, पण तो तिला आलाच नाही. मग नंतर चेंज केला, तिला मँगोचा कॉस्ट्युम घातलाय. सो ती त्याच्यात फार 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 क्यूट दिसते. मँगो. तर आता बघू शूटिंग कुठे आहे, लोकेशन वगैरे अजून तर काही समजलेलं नाही. अजून तिचा मेकअप बाकी आहे. तोपर्यंत ओवी धम्माल मस्ती करते, सगळं सेट वगैरे फिरून घेते. तर तुम्हाला दाखवतेस मी पुढे पुढे कसं सेट वगैरे फिरते येते. लेट्स सी. आता इथे ओवीला भेटले तिचे फॅन्स, काही तिला विचारतायत क्वेश्चन्स. हो, हा बघा आंबा. खूप क्यूट दिसते ती, इतकी सुंदर दिसते का बस कधी. आता मी हिच्या इंस्टाग्रामवरती रील्स काढल्या काही, पण हिचे एक्सप्रेशन बघून मला हसूच कंट्रोल होत नव्हतं. बघा कशी एक्सप्रेशन्स देते. I am mango. Nom nom nom. Nom nom nom. Bye bye. आणि इथे आमच्या आई सेटवरती मैत्री करत होत्या वेगवेगळ्या मैत्रिणींसोबत. आणि आता आमचं झालं आहे लोकेशन वगैरे सेट. तर आता आम्ही निघणार आहे. तर सगळे गाडीने जात आहेत, पण आमच्याकडे गाडी आहे आमची प्रायव्हेट, त्याच्यामुळे मग आम्ही कारनेच निघत होतो तिकडे. कारण एवढं लांब बसने जाणं उन्हात शक्य नाही, त्याच्यामुळे प्रायव्हेट व्हेकल होती त्याच्यामुळे निघलं. त्याच्यानंतर छोटे छोटे मुलं भेटले मला. तू कोण बनलाय? तर ते मला माझं यूट्यूबचं चॅनलचं नाव विचारत होते. बदक. लुक ॲट इज बदक. अँड तू? एलिफंट. हा व्लॉग्स टाकणार आहे आम्ही. आणि हा आमचा कोण आहे? क्यूट आंबा आहे, छोटा छोटा. तर त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर हा जान्हवी तुझ्यासाठी किशोर. तुझ्या संग सिरियलचा जो सेट आहे त्याचा थोडासा व्हिडिओ काढलाय, तर तो तुम्ही नक्की बघा. तर असं करत करत आमचे सारथी सूरज दादा त्यांच्यासोबत आम्ही निघालेलो मेन लोकेशनवर जायला. मेन लोकेशन हे जिथे शूट होतं त्याच्यापासून 25 किलोमीटर लांब होतं. हे खूप लांब होतं आणि डोंगरात होतं. आणि तिथे श्रद्धा कपूरच्या मूव्हीची शूटिंग पण झालेली आहे. सो आम्ही तिकडे जायला खूप छान छान म्हणजे नेचर, झाडं झुडपं खूप छान होते. पण ऊन बापरे, ऊन म्हणजे खतरनाक ऊन होतं. वा वा. इकडे पान खाली किती भारी दिसतंय बा. गोव्याला जाताना असंच आहे बरं का. हा ना, असंच आहे. तर शेवटी आमचा प्रवास संपला आणि आता आम्ही पोहोचलोय शूटिंगच्या सेटवरती, ते पण डोंगर माथ्यावरती. हे बघायला खूप छान, पण आम्ही कारने आलो त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदाच तिथे पोहोचलेलो होतो. बाकीची मुलं यायची बाकी होते. एवढं ऊन होतं आणि एवढ्या उन्हामध्ये शूटिंग करताय बापरे. आपल्याला जो 2 मिनिटाचा एपिसोड वाटतो त्याच्यासाठी अगदी कडक उन्हाची मेहनत असते ती. हॅट्स ऑफ आहे सगळ्यांना. तिकडे ओवीने खूप एन्जॉय केलं. इकडे तिला लोक आंबा म्हणूनच ओळखत होते. तसं खेळत राहतात, एक ते मागे तिथे दिसले पाहिजे खेळताना. हे बघा किती वरती आहे आणि आजूबाजूला एवढा प्रशस्त डोंगर, बापरे. दे तर आता बाकीची मुलं पण पोचली आहे, बघा त्यांची शूटिंग. तुझे
वाक्यापासून तुझी मुवमेंट आली की पुढे यायची त्या मुवमेंट पासून घे या रोल अँड ऍक्शन. दूर डोंगरावरती फिरणाऱ्या पवनचक्क्या खूपच सुंदर दिसत होत्या आणि इकडे आम्ही उन्हात सगळे बसलेलो शूटला. आणि जो टी व्हीवरती 2 ते 3 मिनिटाचा एपिसोड जो दिसतो ना, लिटरली आम्ही सकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत त्याच्यासाठी बसलेलो होतो. शूटिंग करणं हा जोक नाहीच आहे मुळात म्हणजे. आणि जी माझी तब्येत त्याच्यानंतर बिघडली 4 वाजता, तर मला घरी जायला लागलं. झालं सर. तर आजच्या दिवसाचं शूटिंग एवढंच केलं कारण माझी तब्येत बिघडली होती, त्याच्यामुळे मी घरी निघून आले. तर उद्याचा दिवसाचा पार्ट सेकंड याच्यात अपलोड करते, नक्की बघा.